नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याने मार्च महिन्यात जीएसटी संकलन 11.5% वाढून 1.78 लाख कोटी रुपयांवर पोहोचले। संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण जीएसटी संकलन 20.18 लाख कोटी रुपये झालं असून हे कर संकलन गेल्या वर्षाच्या तुलनेत 11.7% अधिक आहे। हा एक मैलाचा दगड असल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलंय। मध्य प्रदेशात खेडी गावातील शेतकरी देवेंद्र दवंडे यांनी शेतीमधील एक अनोखा आविष्कार दर्शवलाय। त्यांनी एकाच झाडावर 5 प्रकारच्या फळभाज्यांचं उत्पादन घेतलंय। हे शक्य झालं आहे टर्की बेरीच्या रोपामुळे। देवेंद्र यांनी हे रोप तामिळनाडूतून मागवलं होतं। त्यांनी या रोपामध्ये ग्राफ्टिंग तंत्राचा म्हणजेच कलम करण्याच्या पद्धतीचा वापर केला। त्यामुळे एका झाडावर 2 प्रकारची वांगी आणि 2 प्रकारचे टोमॅटो आले होते। आता या झाडावर 3 प्रकारची वांगी आणि 2 प्रकारचे टोमॅटो येत आहेत। स्कॉटलंडमध्ये नवीन द्वेष गुन्हेगारी कायदा लागू करण्यात आलाय। द्वेष भावनेतून केलेल्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आलाय। या कायदा पीडित समुदायांना संरक्षण प्रदान करेल असे स्कॉटिश सरकारने म्हटलंय। या कायद्याच्या अंतर्गत वय, अपंगत्व, धर्म, लिंगभेद याविषयी पूर्वग्रह आधारित भेदभावापोटी अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी आज एका व्याख्यानात बोलताना देशातील केंद्रीय तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले। आज देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षा व आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे असं चंद्रचूड म्हणाले। सीबीआयला भ्रष्टाचार विरोधी प्रकरणाव्यतिरिक्तही अन्य प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करायला लावला जात आहे। मर्यादित व्याप्तीमुळे प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ आर्थिक गैरव्यवहार आणि देशाविरोधी कारवाया असलेल्या प्रकरणांकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची प्रकरणे आहेत। राष्ट्राविरुद्धच्या आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवर या तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणं चुकीचं असल्याचं स्पष्ट मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय। गडचिरोली कोरचोली चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाल्याची मोठी माहिती समोर येते। चकमक स्थळावरून 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेत। डीआरजी, सीआरपीएफ, कोब्रा आणि बस्तर बटालियनच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू आहे। चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते। अमेरिकेतील भारतीय समुदायाने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी यावेळी 400चा आकडा पार करेल असं आवाहन केलंय। ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळासाठी 20 वेगवेगळ्या शहरांमध्ये कार रॅली काढण्यात। बँकिंग व्यवस्थेत आतापर्यंत 2000 रुपयांच्या 97.69% नोटा परत आल्या असून केवळ 8202 कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे। आरबीआयने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली। त्यावेळी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये इतके होते। ते 29 मार्च 2024च्या अखेरीस 8202 कोटी रुपयांवर घसरलं। 2000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा आहेत। अजूनही नागरिक त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील 19 कार्यालयांमध्ये जमा करू शकतात किंवा बदलून घेऊ शकतात। दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोठडीत असताना झालेली संजय सिंग यांची सुटका हा आपसाठी मोठा दिलासा मानला जात आहे। दिल्ली सरकारचं उत्पादन शुल्क धोरण ठरवण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यात संजय सिंग यांचा महत्त्वाचा वाटा होता। ते स्वतः या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा दावा ईडीने केला होता। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे भाजप संतप्त झालाय। भाजपने काल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवत राहुल गांधींना फक्त नोटीस बजावू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे। इंडियाच्या घटक पक्ष नेत्यांच्या रविवारी दिल्लीत झालेल्या सभेमध्ये राहुल गांधींनी भाजप व मोदींवर ताशेरे ओढले होते।
बदलापूरच्या खरवई MIDCत असलेल्या एका केमिकल कंपनीला आज दुपारी आग लागली होती. DK फार्मा असं या केमिकल कंपनीचं नाव आहे. आग लागल्याचं समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. जवळच असलेल्या बदलापूर अग्निशमन दलाच्या फायर सेंटर मधून 2 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यास पोहोचल्या होत्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं आहे की ते अल जझीरा या वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर तात्काळ बंदी घालत आहेत. इस्रायलच्या संसदेने काल कायदा संमत केल्यानंतर नेतन्याहू यांनी अल जझीराला दहशतवादी वाहिनी म्हणत ते बंद करण्याचा शब्द दिला. हा कायदा झाल्यानंतर सरकारला इस्रायलमधील अल जझीराचं प्रक्षेपण बंद करण्याचा मार्ग मोकळा झालाय. नेतन्याहू यांनी अल जझीरावर इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोहोचवण्याचा तसेच 7 ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यात सहभागी असण्याचा आणि इस्रायल विरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आरोप केलाय. इस्रायलने सिरियातील इराणच्या दूतावासावर काल बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च कमांडरसह 8 लष्करी सल्लागारांचा मृत्यू झाला. हल्ल्यात इराणचे दमास्कसमधील राजदूत होसेन अकबरी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती इराणच्या नूर न्यूज एजन्सीने दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सिरियाच्या राजधानीतील इराणच्या दूतावासाच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात मध्यवर्ती श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आज डागले. या वृत्ताला जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला. क्योडो न्यूजने जपान संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत म्हटलंय की उत्तर कोरियाच्या पश्चिम किनारपट्टीवरून आज सकाळी 6:52 एक क्षेपणास्त्र डागण्यात आले. यात विमान किंवा जहाजांचे नुकसान झाल्याचं कोणतंही वृत्त समोर आलं नाही. सोनाली खरे आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला मायलेक येत्या 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. आई मुलीच्या सुंदर संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आलाय. मायलेक मध्ये उमेश कामतची ही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून पोस्टर मध्ये उमेश, सनाया आणि सोनाली सोबत दिसत आहेत. सारेगमप लिटिल चॅम्पच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक म्हणजेच प्रथमेश लगाटे उत्तम आवाजामुळे चर्चेत येणारा प्रथमेश उद्योजक देखील आहे. प्रथमेशच्या घरी वर्षानुवर्ष आंब्यांच्या विक्रीचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे यावेळीही उन्हाळ्याच्या दिवसात त्याने त्यांच्या आंब्या विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे.